आज बनवूयात फुलकोबीचे क्रिस्पी मंचुरियन. ह्याला कोबी 65 पण म्हणतात. तर त्याच्यासाठी मी इथं कोबीला स्वच्छ निवडून अशा पद्धतीने तोडून घेतले आणि इकडं कढईत पाणी गरम करून त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की हे सर्व गोबी ह्याच्यात घालून फक्त 2 मिनिट हे गोबी उकळत्या पाण्यात वाफवून घ्यायचं. तर इथं 2 मिनिटानंतर गोबीतलं हे सर्व पाणी काढून ह्याला थंड व्हायला साईडला ठेवायचं. आणि इथं पुढची प्रोसेस करू. 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाव चमचा वाटलेली काळी मिरीपूड, चवीपुरतं मीठ, आवडीप्रमाणे लाल तिखट आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं. हे बॅटर जास्त पातळ बनवायचं नाही. कोबीला व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे त्या पद्धतीने बॅटर बनवायचं. आणि ह्या मंचुरियनसाठी मी कुठलाच फूड कलर वापरला नाही. फूड कलर टोटली ऑप्शनल आहे. आणि इथं बॅटर अशा पद्धतीने तयार आहे. आणि थंड झालेली सर्व गोबी घालून बॅटरने त्याला व्यवस्थित कोट करायचं. आणि हे मंचुरियन बनवताना पीठ कमी किंवा जास्त पण लागू शकतं. ते तुमच्या गोबीच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे. तर इथं गोबी व्यवस्थित बॅटरमध्ये कोट झाले. आता ह्याच्यावर थोडंसं सुक्का मैदा आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं. आणि गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल व्यवस्थित गरम झाले की थोडे थोडे मंचुरियन तेलात सोडून मीडियम टू हाय फ्लेमवर क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायचं. आणि मंचुरियन तळताना उलटून पलटून क्रिस्प होईपर्यंत मंचुरियन तळून घ्यायचं. आणि मंचुरियन तळताना गॅस स्लो करायचं नाही, नाहीतर हे मंचुरियन तेल शोषून घेतील. मीडियम टू हाय गॅसवरच हे मंचुरियन तळून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व मंचुरियन माझे तळून झाले. तर इथं आपले मंचुरियन एकदम क्रिस्पी झालेत. तर अशा पद्धतीने मंचुरियन बनवून तयार आहेत. तर शेवटी इथं बारीक चिरलेली कांद्याची पात आणि एकातून 2 भाग करून तळून घेतलेली हिरवी मिरची घालायचं. मग कसं वाटले आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा.